कष्टानं उभं केलेलं आयुष्य, गोडीनं जपलेला संसार, चिमुकल्यांचं हसणं, जोडीदाराचं रागावणं, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, कधी कारण होतं म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद, असूया, द्वेष, तिरस्कार, पैसा, मोह, सगळं सगळं मागं टाकून निघून चालली आहेत माणसं. ऑक्सिजनची खालावत जाणारी पातळी पाहून काय वाटत असावं मनाला नेमकं. कुठल्या गोष्टी असतील तेव्हा प्रकर्षानं आठवणाऱ्या. नको भांडायला हवं होतं तेव्हा. उगाच बोललो अपशब्द, उगाच धावत गेलो इतकं. ती एक ठरवून रद्द केलेली भेट घ्यायला हवी होती. आणि आईस्क्रीम खायचं होतं मनसोक्त थंडीच्या दिवसात. कोकणात जाऊन एकदा विहरायचं होतं आकाशात, निळा समुद्र पायाखाली घेऊन. आवडतील त्या रंगाचे कपडे घालून भटकायचं होतं. लोकांचा विचार न करता म्हणायचं होतं एकदा तिला, येस, आय मिस यू टू. कडकडून मिठी मारायची होती आईला. मुलीला शिकवायची होती सायकल. बायकोला करायची होती मदत तिच्या रोजच्या कामात. आणि पाय चेपायचे होते थकलेल्या बाबांचे. तो ऑफिसमधला कलीग वाईट वागला आपल्याशी, पण तो आजारी होता तेव्हा करायला हवा होता आपण एक फोन आणि म्हणायला हवं होतं, काळजी करू नकोस रे. किती वर्ष झाली आहेत, बोलला नाही एक मित्र. त्याची घ्यायला हवी होती खबर एकदा तरी. साठवलेल्या पैशांचं बॅलन्स शीट सांभाळताना जगण्याचं बजेट कोलमडत गेलंय आपलं. अगदी मनमुराद खळखळून हसायला किती दिवस झालेत आठवत नाही या क्षणाला. आणि मोकळं रडायला सुद्धा किती बरं दिवस झालेत. बीचवर नुसतं चांदणं पीत अख्खी रात्र घालवायची होती तिच्याबरोबर. किती सोप्या होत्या या सगळ्याच गोष्टी. सोपं होतं जगणं. मग का कठीण करत गेलोय आपण? का जगणं सोडून धावतच राहिलोय आपण? का कधीच थांबून पाहिलं नाही मावळणाऱ्या सूर्याला? का झेलला नाही कधीच पाऊस अंगा खांद्यावर? का कधीच पायाला लागू दिली नाही माती? ही ऑक्सिजनची पातळी एकदा वर आली ना की सुरुवात करायची आहे जगायला, प्रेम करायला स्वतःवर आणि जगण्यावर सुद्धा. निघून चालली आहेत माणसं, अगदी कुणाचाच निरोप न घेता. लेखक अनामिक. वाचन दत्ता सरदेशमुख.